नमस्कार, मी विदुला. केअर स्पीक टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मधुमेहाचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेऊयात भारतातील तसेच मुंबईमधील प्रख्यात मधुमेह तज्ञांकडून. डॉक्टर राहुल जळगावकर आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार डॉक्टर. धन्यवाद. डॉक्टर, आजच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, आमच्या प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय द्याल? मी डॉक्टर राहुल जळगावकर, एक स्पेशली डायबिटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो डोंबिवली आणि पुणेमध्ये. डॉक्टर, आता तुम्ही जसं म्हणालात डायबेटॉलॉजिस्ट, तर डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत आणि ते आपल्यासाठी किती धोकादायक असू शकतात? डायबिटीस तसं बघायला गेलं तर शरीराच्या प्रत्येक अवयवाला इजा देतो, वरपासून खालपर्यंत. पण तरी सुद्धा महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, जसे हृदय, मेंदू, नसा, किडनी, या सगळ्यांना डॅमेज करण्याचं तो काम करत असतो आणि त्यासाठी त्याची काळजी घेतली पाहिजे. आता जसं तुम्ही म्हणालात की काळजी घेणं खूप गरजेचं आहे, पण तरी आपण असे कुठले प्रिकॉशन्स घेऊ शकतो ज्यामुळे इतका धोका आपल्याला टाळता येईल? पहिली गोष्ट म्हणजे तर शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं हे खूपच महत्त्वाचं आहे, जे कोणीच करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डाएट, एक्सरसाइज जे तुम्ही फॉलो करायला पाहिजे तेही कोणी फॉलो करत नाही, ते पण करायला पाहिजे. आणि तिसरं, कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करण्यासाठी रेग्युलर चेकअप डॉक्टरांकडे सुद्धा झालं पाहिजे आणि स्वतःचं सुद्धा झालं पाहिजे. त्याला आम्ही SMBG असं म्हणतो, सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज. त्याबरोबर डॉक्टरांकडे रेग्युलर बेसिसवर चेकअप झाल्यानंतर एक डायबेटिक प्रोफाईल म्हणून एक प्रकार आहे, ज्याने आम्ही सगळे ऑर्गन, अवयव, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का ते बघण्याचा प्रयत्न करतो आणि ते वाचवण्याचा प्रयत्न करतो. जेवढं शक्य होईल तेवढं वाचवायचा प्रयत्न करतो. तर हे जर रेग्युलरली केलं तर तेवढी इजा कमी होऊ शकते. डॉक्टर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? डायबिटीसशी लढा, डायबिटीसला होऊन देऊ नका, प्रिकॉशनकडे लक्ष द्या. डायबिटीस झाल्यावर तिथे काळजी घेण्यापेक्षा डायबिटीस होऊन देऊ नका. थँक्यू सो मच डॉक्टर. डॉक्टर तालात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आज आम्हाला दिली. थँक्यू. तुम्ही सुद्धा आमच्या अधिक माहितीसाठी KOL स्पीक टॉक शो सोबत जोडले जाऊ शकता. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, काळजी घ्या. धन्यवाद.